राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व मेळावा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडला जातोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, केवळ माझे आणि अजितदादांचे नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, आदरणीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ, रुपालीताई चाकणकर, शिवाजीराव नलावडे, नरेंद्रजी राणे, मनीषाताई तुपे, आरतीताई साळवी, युवकांचे अध्यक्ष सुनील गिरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सिद्धार्थ कांबळे, अर्षद अमीर, सुरेश भालेराव, अजय विचारे, ॲडव्होकेट इंद्रपाल सिंग, पंकजभाऊ भुजबळ, प्रमोदजी हिंदूराव, संतोषजी दुवाळी, दिनकर तावडे, विलाजी माने, बापूसाहेब भुजबळ, अशोक पराडकरजी, सुनेताताई शिंदे, देवयानीताई बेंद्रे, शालिनीताई गायकवाड, प्रमोदजी पाटील, मुंबईच्या कानाकोपऱ्यातील उपस्थित असलेले माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहामध्ये जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, भुजबळ साहेब 25 वर्षापूर्वी याच ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याला देशभरातील आणि राज्यभरातील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. पण 25 वर्षाच्या इतिहासात पहिला प्रथम समीर भुजबळच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा या ऐतिहासिक असलेल्या या भूमीमध्ये या ठिकाणी होता. 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक वेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती काम करत आला. इथेही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका या ठिकाणी झाल्या. परंतु मुंबईचा स्वतंत्ररित्या मेळावा या ठिकाणी आज समीरभाऊ तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने यशस्वी केला, तुमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन या निमित्ताने करतोय. खरं तर गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल कोणी फारशी घेतली नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये काही यश मिळालं, काही विधानसभेच्या जागापुरता सीमित आपण त्या ठिकाणी राहिलो. एक वेळेला ईशान्य मुंबई मतदारसंघाची लोकसभेची जागा सुद्धा त्यावेळेला आपण निवडू शकलो, विजयी करू शकलो. परंतु नंतर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. आज मला या गोष्टीचा अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. दादा, तुमच्या कुशल धाडसी नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई भुजबळ साहेब राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांनी एक कणखर निर्णय 2 जुलैला घेतला. तो निर्णय घेतल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वेगळ्यापैकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि आज 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये जे वातावरण निर्माण झालं नव्हतं ते आज तुमच्या नेतृत्वाखाली समर्थपणे उभा राहण्याची ताकद तमाम मुंबईच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवली. याचाही उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. निर्णय त्या कालावधीमध्ये सुद्धा विचाराच्या माध्यमातून घेतला, स्वाभिमानाच्या विचाराच्या माध्यमातून घेतला, लोकशाहीच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये घेतला. 25 वर्षाच्या कालावधीच्या नंतर सुद्धा अजितदादा आपल्या आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला. देशाच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अतिशय धाडसाने एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा. तो केवळ सत्तेमधला सहभाग त्या ठिकाणी नव्हता, सत्यासाठीतला तो सहभाग, बहुजनांच्या हितासाठीचा तो सहभाग, महाराष्ट्राला गतिमान करण्याच्यासाठी तो निर्णय दादा तुमच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. याचं कारण माझ्यासहित माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी वाटलं की महाराष्ट्राला जर का अधिक गतिमान करायचं असेल तर ज्या पद्धतीने त्याला अनेक वर्षामध्ये दादांनी प्रशासन कौशल्य महाराष्ट्रामध्ये दाखवलं त्याचा पूर्णपणाचा उपयोग करत उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला पुढे त्या ठिकाणी न्यायचं आहे. काही महिन्यापूर्वी इथेच 25वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली बैठक झाली होती. मला असं वाटतं ही जागा प्रफुल्लभाई आपल्यासाठी नव्या विचारासाठी, नवा विचार, नवा धोरण घेऊन आपण ज्यावेळेला एखादा निर्णय घेतो त्याच्यासाठी ती शुभशकुनी आहे. दादा, 6 महिन्यापूर्वी जिथंच एक बैठक झाली, तुमचं ते भाषण अख्ख्या महाराष्ट्राने उचलून धरलं. तुमच्या मनामध्ये असलेली केवळ खतखत तुमच्या व्यक्तिगत मनातली नव्हती, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला जे वाटत होतं ते त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवलं. असं बोलण्याचं धाडस आमच्यापैकी कोणी करू शकणार नाही. तुम्ही दाखवलं, प्रफुल्लभाई दाखवू शकतात, भुजबळजी दाखवू शकतात, आम्ही नाही दाखवू शकत. तुमचा प्रदीर्घ अनुभव, पक्ष उभारण्यासाठी तुम्ही केलेलं प्रचंड प्रमाणाचं योगदान,
त्याच्यातून महाराष्ट्रातला सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहतो, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना नेत्याच्या समोर मांडण्याच्यासाठी सुद्धा कुठे धाडस त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आज वैचारिक निर्णय त्या ठिकाणी घेतला. धर्मनिरपेक्ष विचारापासून जराही फारकत नाही. शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही महाराष्ट्राची देशाच्या लोकशाहीला मिळालेली सर्वाधिक देण आहे. त्याच्यापासून जराही फारकत न घेता देशाच्या राजकारणासाठी, राज्याच्या राजकारणासाठी, राज्याच्या विकासासाठी एक ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. 7 पडसाद त्याचे उमटले गेले. वेगवेगळे प्रवाद त्यानिमित्ताने उमटले गेले. टीका टिप्पणी त्यानिमित्ताने कुठेतरी होत गेली. पण 5 तारखेला ज्याचा उल्लेख भुजबळजी तुम्ही या ठिकाणी केलात, त्यावेळेला शिवाजी पार्क मैदानाची तयारी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळ मिळाला असेल. पण 2 तारखेला मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर केवळ 3 दिवस म्हणजे 72 तासाच्या अवधीमध्येच समीर, तुम्ही आणि आपल्या सर्व सहकार्यांनी मेहनत घेतलीत आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कोणाच्या पाठीमागे उभा आहे हे 5 जुलैला आपण एमएडीच्या मैदानावरती त्या ठिकाणी दाखवून दिलं. आज आपल्याला राजकीय विचारधाराच्या माध्यमातून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची. मी मगाशी सांगितलं की आपला धर्मनिरपेक्ष विचार याच्यापासून जराही फारकत नाही. पण आपल्याला गतिमान भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणे घ्यायचं आहे. गावागावात, ग्रामीण भागामध्ये झालेल्या निकालाच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी बोललात. पण मुंबईसारखं शहर जे आज या देशाची आर्थिक राजधानी आहे, जगाच्या पाठीवरती मुंबईचं महत्व अधिक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वीपणे झाल्याच्या नंतर हीच मुंबई या महाराष्ट्राची राजधानी त्या ठिकाणी आहे. या राजधानीमध्ये आतापासून आपली दखल घ्यायची आपापच सवय इतर राजकीय पक्षांना सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी लागेल. लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. एक भक्कम विचार घेऊन ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी कामाला लागत असतो त्याला आपली सुद्धा कार्यकर्त्यांची एक जबाबदारी राहते. तळागाळापर्यंत कार्यकर्ता, तळागाळापर्यंत मतदार आपल्याला अनेक वेळा प्रश्न विचारू शकतो की भूमिका आपण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने का घेतली. दादा, अभिमानपूर्वक आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सांगू शकतोय की मंत्रिमंडळामध्ये आपण असाल, भुजबळ साहेब असतील, सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील. या सरकारच्या माध्यमातून सुद्धा जनकल्याणाच्या अनेक योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याच्या दृष्टीतून एक वेगळा विचार त्या ठिकाणी केला गेला. आज अल्पसंख्याक समाज कदाचित त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली की देशामध्ये आपण हा निर्णय घेतला म्हणजे त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे. आज या गोष्टीचा मी अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी करू इच्छितो आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा जे कधी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा तुम्ही त्यावेळेला करू शकला नव्हतात, पण या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण केवळ बैठक बोलवली नाही तर बैठक बोलवलीच, पण त्याच्यातून शासकीय आदेश त्या ठिकाणी निर्गमित करत हे महायुतीचं सरकार सुद्धा अल्पसंख्याकांच्या समाजाच्या हिताचं रक्षण करणारं सरकार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिलं. हा धाडसीपणा, हा कणकरपणा, मनस्वीपणाची काम करण्याची इच्छाशक्ती, जबरदस्त मेहनत घेण्याच्या दृष्टीतून आपली असलेली मानसिक तयारी या माध्यमातून पक्षाचा डोलारा निश्चितपणे उद्याच्या भवितव्यामध्ये उभा राहणार. निवडणुका येतील आता 2 महिन्याच्या कालावधीमध्ये. 14 तारखेलाच महायुतीच्या सगळ्या 3 घटक पक्षाची बैठक महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला त्या ठिकाणी होणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे, राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. घड्याळ तेच, वेळ नवी. घड्याळ तेच 25 वर्षापूर्वी कधी षण्मुखाना हॉलमध्ये अशी बैठक मुंबईची होऊ शकली नाही. नव्या वेळेला अनुसरून नवं नेतृत्व ज्याला काम करण्याचा प्रयत्न करतं त्याच्या माध्यमातून हा उभा असलेला कार्यकर्त्यांचा संच उद्याच्या भवितव्याची चाहूल मंडल कमिशनवरून तुम्ही घेतलेल्या भूमिकापुरता सीमित नव्हे तर मुंबईचे महापौर, 2 वेळेला मुंबईचे महापौर आणि विधानसभा सदस्य असताना एकमेव असलेला महापौर या मुंबई शहरातला आहे. त्याचं नाव छगन भुजबळ आहे. त्याचा सुद्धा आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छित आहे. इतकी ताकदवान शक्ती, अनुभवी शक्ती पक्षाच्या पाठीमागे उभी राहिल्याच्या नंतर समोर त्या 3ऱ्या मजल्यापर्यंत बसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या मुंबई शहरामध्ये अशी ताकद निर्माण करेल की एक वेगळी प्रतिमा, एक वेगळी संघटन आज या ठिकाणी उभा राहिलेला असा विश्वास मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होऊ एवढाच या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतानाच हे नवीन वर्ष निवडणुकीचं आहे. दाखवून देऊया आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर जो स्ट्रायकिंग रेट राहिला त्याच्यापेक्षा 100% स्ट्रायकिंग रेट अजितदादांच्या आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये दाखवील. त्याच्यात मुंबईचा सुद्धा सहभाग असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचेच
सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व सहकाऱ्यांचे अतिशय मनस्वी शब्दामध्ये या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करून माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम और अल्लाह हाफिज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.